आताच्या लेक्चरला आपल्याला एक नवीन आणि छान कन्सेप्ट पुन्हा एकदा शिकायचे आहे, ज्याचं नाव आहे एन्थाल्पी. आता एन्थाल्पी म्हणजे असं वेगळं काही नसतं. एन्थाल्पी म्हणजेच काय, एखादी सिस्टीम जर कशी असेल, आयसोबारिक कंडिशनला असेल. आयसोबारिक म्हणजेच काय, जर त्या सिस्टीममध्ये प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर कॉन्स्टंट असताना त्या सिस्टीममध्ये जो हीट कंटेंट असतो, त्या सिस्टीममध्ये जी काय असते हीट असते, त्या हीटलाच काय म्हटलं जातं, एन्थाल्पी. म्हणजे हीटबद्दल आपण बऱ्याच वेळा याच्या अगोदर बऱ्याच लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आपण सिस्टीमला हीट प्रोव्हाइड करतो किंवा सिस्टीममधून हीट बाहेर रिलीज होते, ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा बघितल्या. आणि हीट असेल किंवा वर्क असेल, हे काय असतात, एनर्जीचे फॉर्म असतात. त्या एनर्जीच्या फॉर्ममधला एक फॉर्म कोणता, हीट. हीटलाच आपण एन्थाल्पी म्हणणार आहोत. मात्र कंडिशन त्या ठिकाणी काय, तो सिस्टीममधला जो काय हीटचा कंटेंट आहे, तो कंटेंट जर का कॉन्स्टंट प्रेशरला असेल तर अशा वेळी त्याला आपण काय म्हणणार आहे, एन्थाल्पी म्हणणार आहोत. म्हणजेच काय, एन्थाल्पी म्हणजेच काय, थोडक्यात आपण काय म्हणू शकतोय, टोटल हीट कंटेंट इन सिस्टीम. सिस्टीम मध्ये असणारा टोटल हीट कंटेंट. मात्र कंडिशन काय त्यामध्ये इम्पॉर्टंट, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे इम्पॉर्टंट आहे. काय, कॉन्स्टंट प्रेशर असताना एखाद्या सिस्टीममध्ये जो काय हीटचा कंटेंट असतो, जे काय हीटचं प्रमाण असतं, त्याला आपण एन्थाल्पी म्हणणार आहोत. आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण डिस्कस केलेलं आहे, जेव्हा एखाद्या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, आयसोबारिक प्रोसेस. याचा सरळ सरळ अर्थ काय, आयसोबारिक प्रोसेसमध्ये जी काय हीट असते त्याला आपण काय म्हणणार आहे, एन्थाल्पी म्हणणार आहोत. आणि त्याच कन्सेप्टला आपल्याला आता पुढं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. हे झालं एक थोडक्यात मी एन्थाल्पी म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघितलं. मात्र मॅथमॅटिकल जर आपण इक्वेशन करायचं म्हटलं किंवा मॅथमॅटिकल एन्थाल्पीचं जर आपल्याला डेफिनेशन लिहायचं असेल तर मॅथमॅटिकल डेफिनेशन कशी येते बघा. एन्थाल्पीचा सिम्बॉल असतो एच. एच इज इक्वल टू यू प्लस पी फी. मीन्स काय, एन्थाल्पी इज नथिंग बट सम ऑफ, कशाची बेरीज असते ती, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड एनर्जी विच इज रिलेटेड विथ प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ जे काय वर्क घडणार आहे, त्या वर्कपासून तयार झालेली किंवा त्या वर्कची असणारी एनर्जी आणि इंटरनल एनर्जी, या दोघांची जर बेरीज केली तर काय मिळतं, आपल्याला एन्थाल्पी मिळते. म्हणजे हे मॅथमॅटिकल डेफिनेशन झाली या ठिकाणी कशाची, एन्थाल्पीची. आता याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे, एखाद्या सिस्टमची टोटल इंटरनल एनर्जी फाइंड आउट करणं आपल्याला पॉसिबल होत नाही. जर का आपल्याला यू फाइंड आउट करणं पॉसिबल नसेल तर याचा अर्थ काय, एच सुद्धा आपल्याला डेफिनेट फाइंड आउट करता येत नाही. मग आता काय करायचं आहे बघा. जसं हे यू काय होतं, स्टेट फंक्शन होतं. पी सुद्धा काय असतं, स्टेट फंक्शन असतं. फी सुद्धा काय असतं, स्टेट फंक्शन असतं. याचा अर्थ काय, एन्थाल्पी जे आहे ते एन्थाल्पी सुद्धा कोणतं फंक्शन आहे, इट इज ए स्टेट फंक्शन. इट इज ए स्टेट फंक्शन. एंट्रान्ससाठी इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन असतात. याचे काय, स्टेट फंक्शन आहे. मग आता स्टेट फंक्शन असेल तर आपण काय घेतो, स्टेट फंक्शन कोणाला म्हणायचं आहे, जी प्रॉपर्टी सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड असते. मग समजा ही इनिशियल स्टेट असेल, ही फायनल स्टेट असेल. आता हे इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे सिस्टीम कशी गेली, म्हणजे त्याचा असा रूट होता, इकडून रूट होता की स्ट्रेट रूट होता, हे इम्पॉर्टंट नसतं. फक्त जे फंक्शन कशावर डायरेक्ट इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतं त्याला म्हणायचं स्टेट फंक्शन. किंवा एखाद्या सिस्टमच्या स्टेट ज्या फंक्शनवर डिपेंड असतं त्याला म्हणायचं आहे स्टेट फंक्शन. तसं हे एन्थाल्पी कोणतं आहे, स्टेट फंक्शन. मग स्टेट फंक्शन असेल तर आपल्या स्टेट इम्पॉर्टंट काय असतं, त्या फंक्शनमधला चेंज इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे इथं आपण डेल्टा एच जर आपल्याला घ्यायचं असेल तर डेल्टा एच इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो, एन्थाल्पी ऑफ फायनल स्टेट दॅट इज H2 मायनस एन्थाल्पी ऑफ इनिशियल स्टेट दॅट इज H1. म्हणजे काय आलं तर डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. आता या पद्धतीने समजा आपण गेलो तर ह्या डेफिनेशन प्रमाणे जर मला H2 ची व्हॅल्यू लिहायची असेल तर मी काय लिहिणार, ह्या डेफिनेशन प्रमाणे काय लिहिता येईल, एचच्या ठिकाणी काय असेल, H2 इज इक्वल टू यूच्या ठिकाणी काय लिहिणार आपण, U2 प्लस प्रेशर काय येईल P2 आणि व्हॉल्यूम काय येणार F2. हे कोणासाठी झालं, H2 साठी. तेच समजा आपण H1 साठी घ्यायचं म्हटलं तर कसं येणार, H1 इज इक्वल टू U1
प्लस P1 V1. आता हे H2च्या आणि H1च्या ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज जर आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवल्या, कोणत्या ह्या इक्वेशनमध्ये ठेवल्या, तर पुन्हा हे इक्वेशन कसं येणार, डेल्टा H इज इक्वल टू H2ची व्हॅल्यू कोणती लिहायची इथं, U2 प्लस P2 V2 मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येणार, H1ची व्हॅल्यू कोणतं येणार, U1 प्लस P1 V1. याच्या आता परत पुढे जाऊन काय करायचं, सेम ज्या टर्म आहेत कोणत्या, U2 आणि U1 हे एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि P2 V2 आणि P1 V1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. मी पुन्हा कसं येणार, या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय येईल, U2 मायनस U1 प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येणार, P2 V2 मायनस P1 V1. नेक्स्ट काय होईल बघा, इज इक्वल टू पुढं काय होईल, U2 मायनस U1 मीन्स काय, फायनल स्टेटमधली इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल स्टेटमधली इंटरनल एनर्जी. याचा अर्थ काय, या ठिकाणी काय येईल, डेल्टा U प्लस या ठिकाणी येणार डेल्टा ब्रॅकेटमध्ये काय P फी. काय आलं बघा, डेल्टा H इज इक्वल टू इक्वेशन काय तर झालं, डेल्टा U प्लस डेल्टा ब्रॅकेटमध्ये काय P फी. आता इथं काय कन्सिडर करायचं बघा, इफ हे कन्सिडर करायचं, इफ इनिशियल प्रेशर P1 इज इक्वल टू फायनल प्रेशर P2 इज इक्वल टू P. कारण इथे मी मगाशी काय लिहिलंय, एन्थाल्पी कशाला म्हटलं जातं, त्या सिस्टीममध्ये हीटचा जो कंटेंट असतो तो कशाला असायला पाहिजे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्यामुळे इथं काय कन्सिडर करायचं आहे, सुरुवातीचं प्रेशर आणि फायनल प्रेशर कसं आहे, सेमच आहे. मग हे दोन प्रेशर सेम घेतली तर हे इक्वेशन पुन्हा कसं होतं बघा, या ठिकाणी डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P आणि या ठिकाणी घ्यायचं आहे डेल्टा V. प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे ते बाहेर घेतलं आणि डिफरन्स फक्त आपण कशामधला घेतला, व्हॉल्यूममधला डिफरन्स घेतलेला आहे. काय आपलं इक्वेशन या ठिकाणी तयार झालं, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. जर आपण थोडंसं पाठीमागच्या लेक्चरमध्ये गेलो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये जर आपण आयसोबारिक प्रोसेसचा विचार केला, कशाचा, आयसोबारिक म्हणजे आपण इथं मी लिहिलं असं, इन आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेसमध्ये आपल्याला इक्वेशन काय मिळालं होतं, या ठिकाणी QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. हे इक्वेशन आपल्याला कुठं मिळालेलं होतं, आयसोबारिक प्रोसेसमध्ये हे आपल्याला मिळालेले इक्वेशन आहे. आता मगाशी मी म्हटलं तसं, जेव्हा आपण एखादी रिॲक्शन ओपन कंटेनरमध्ये करतो, बिकर घेतला, बिकरमध्ये आपण रिॲक्शन करतो, तर बिकरमध्ये जे प्रेशर असेल आणि जे बाहेरचं प्रेशर असणार आहे, बाहेरचं कोणतं, हे एक्सटर्नल प्रेशर, हे काय असणार आहे, सेम असणार आहे. याचा अर्थ काय, ह्या दोन इक्वेशनवरून आपण काय लिहू शकतो, ह्या इक्वेशनमधलं हे P प्रेशर आणि या इक्वेशनमधलं हे P एक्सटर्नल प्रेशर, ही दोन प्रेशर ज्यावेळी सेम असतील, म्हणजे काय असेल कंडिशन, काय आपण कन्सिडर केलं, इफ P इज इक्वल टू P एक्सटर्नल, अशी जर आपण कंडिशन घेतली तर ते आपल्या लक्षात येतं, QP इज इक्वल टू आपण काय लिहू शकतोय, QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. काय केलं आपण, एक्सटर्नल प्रेशर जे होतं त्या ठिकाणी काय घेतलेलं आपण, P घेतलेलं आहे. कारण एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये इनसाइडमध्ये असणारे जे काही प्रेशर आहे त्याच्यामध्ये आउटसाईड म्हणजे एक्सटर्नल प्रेशर, हे दोन काय असतात, सेम असतात. हे सेम असताना आपल्याला हे असं इक्वेशन तयार झालेलं बघायला मिळेल. जे आपल्याला आयसोबारिकमध्ये असं होतं ते या ठिकाणी या पद्धतीने तयार झालं. मग आता आपण जर का या इक्वेशनमध्ये या इक्वेशनमध्ये कम्पॅरिझन केलं आणि ह्या दोन इक्वेशनमधले आपण जर राईट साईड बघितली, कोणती, डेल्टा U प्लस P डेल्टा V याच्यामध्ये आहे आणि या ठिकाणी सुद्धा डेल्टा U प्लस P डेल्टा V आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो, तर डेल्टा H इज इक्वल टू QP. म्हणजे आपलं नवीन इक्वेशन तयार काय झालं, डेल्टा H इज इक्वल टू QP. म्हणजेच एन्थाल्पीमध्ये झालेला जो काय या ठिकाणचा चेंज आहे तोच मीन्स काय, एखाद्या प्रोसेसमध्ये झालेला हीट मधला चेंज, मात्र त्या ठिकाणी काय कॉन्स्टंट असेल, प्रेशर कॉन्स्टंट असेल तर. म्हणून मी तुम्हाला हे सुरुवातीला सांगितलेलं होतं, एन्थाल्पी म्हणजे असं वेगळं काही नाही. एन्थाल्पी मीन्स काय,
एखाद्या सिस्टीममध्ये असणारा हीटचा जो कंटेंट असतो तो कंटेंटच घ्यायचा आहे, मात्र कंडिशन त्या ठिकाणी कोणती असेल पाहिजे, ती सिस्टीम किंवा ती प्रोसेस आयसोबारिक म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरला घडलेली असायला पाहिजे. पण फायनल आपल्याला या ठिकाणी कोणतं इक्वेशन आलं, डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी. म्हणजे हे याच्यावर एमसीक्यूला याच्यावर क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी स्टेट फंक्शन म्हटले त्याच्यावर क्वेश्चन असू शकतो, किंवा थेरीसाठी तुम्हाला हे शेवटी इक्वेशन डिराईव्ह करून हे लास्ट रिलेशन काढायला सांगितलं जाईल. अजून याच्यामध्ये कसं ओळखायचं बघा, इथून पाठीमागे आपण काय केलेलं, डेल्टा यू असेल, डेल्टा यूचं साईन म्हणजे डेल्टा यू म्हणजेच काय, चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीमध्ये झालेला चेंज जर आपण निगेटिव्ह दाखवला तर याचा अर्थ काय, त्या सिस्टीममधून तेवढी एनर्जी बाहेर रिलीज झाली, इंटरनल एनर्जी कमी झाली. समजा डेल्टा यूचं साईन जर पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ काय, तेवढी एनर्जी त्यामध्ये सिस्टीममध्ये वाढली, सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली. तसं इथं सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपलं डेल्टा एच जे आहे त्याचं साईन कोणतं असेल, निगेटिव्ह असेल, तर अशा रीती किंवा अशी प्रोसेस काय असते, एक्झोथर्मिक असते. कोणते असते, एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिकचा अर्थ काय, तर त्या प्रोसेसमध्ये हीटचा कंटेंट काय झालेला आहे, त्या सिस्टीममधून बाहेर निघून गेलेला आहे. कारण बाहेर निघून गेलं की त्या ठिकाणी आपण साईन कोणतं लिहितो, मायनस. आणि बरोबर याच्या अपोजिट जर डेल्टा एच पॉझिटिव्ह, याचा अर्थ काय, त्या सिस्टीममध्ये काय झाले, कॉन्स्टंट प्रेशरला हीट ॲड झाली, सिस्टीममध्ये कॉन्स्टंट प्रेशरला हीट ॲड झाली, तर अशा वेळी त्या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज एंडोथर्मिक प्रोसेस. पुढं आपल्याला होईल, हे डेफिनेटली आहे पुढं आपल्याला एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक. मात्र इथं आता हे डेल्टा एच रेफरन्सला आलं म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. तर असा हा पूर्ण कंटेंट कशाचा आहे, एन्थॅल्पीचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो.